नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला डॉक्टर विजय पांढरी पांडे यांच्या मोरपंखी गझल या कथासंग्रहातली skylab.com ही कथा वाचून दाखवणार आहे. आता आपण सुरुवात करू. हैदराबादहून दिल्लीला निघणारं विमान तब्बल 2 तास उशिरा सुटणार होतं. आधीचा 1 तास उशिराचं कारण कळायला मार्ग नव्हता. मग दिल्लीचं वाईट हवामान हे कारण सांगितलं गेलं. तसं पाहिलं तर दिल्लीचं एकूणच हवामान वाईट, त्यामुळे तिथे एकही विमान उतरायला नको. तब्बल 2 तासांनी सुरक्षा तपासणी आटपून मी एकदाचा स्वतःच्या सीटवर जाऊन बसलो. आत बसल्यावर देखील 15-20 मिनिटं होऊन गेली तरी पुढील हालचाल दिसेना. हवाई सुंदरीकडे, जिला सुंदर म्हणणं धाडसाचं ठरेल अशी परिचारिका, चौकशी केली तर कळलं एका खास माणसाची वाट बघताहेत. कुणीतरी बोर्डिंग पास तर घेतलाय पण व्यक्तीचा पत्ताच नाही. माझ्या शेजारची खिडकीजवळची सीट रिकामी होती. मला वाटलं ती अति महत्वाची व्यक्ती माझ्या शेजारच्याच आसनावर येणार. अन झालंही तसंच. सगळ्यांच्या नजरा त्या उशिरा येणाऱ्या व्यक्तीवर खिळल्या होत्या. आधीच उशीर झाल्यामुळे प्रवासी वैतागले होते. त्यात या व्यक्तीमुळे उशिरात आणखीन भर पडली होती. प्लीज एक्सक्यूज मी. माझ्या रांगेत बसण्याच्या उद्देशाने ती व्यक्ती मला म्हणाली. मी बघतच राहिलो. ते वपू काळे होते. मला आश्चर्याचा धक्काच बसला. वपू काळे तर काही महिन्यांपूर्वीच लोकांनी त्यांना श्रद्धांजली देखील वाहिलेली. वृत्तपत्रांनी त्यांच्या निधनानंतर शोकाकुल अग्रलेख देखील लिहिले. माझा व वपूंचा खास परिचय नव्हता, तरी मी त्यांना चेहऱ्याने ओळखत होतो. त्यांच्या लेखनाचा लहानपणापासूनच चाहता होतो. तरुण वयात एक लेखक हातावेगळा करण्याच्या नशेत श्रीना, भावे, गोखले, खांडेकर, माडगुळकर यांच्या सोबतीने वपूंचं देखील हाती लागेल ते साहित्य आवडीने वाचत होतो. त्यांचं कथाकथन देखील 1-1.5 वर्षापूर्वीच ऐकण्याचा योग आला होता. त्या कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सद्गदित कंठाने म्हटलेली निरोपाची कविता देखील चांगली स्मरणात राहिली होती. वपूंच्या लिखाणावर मी फिदा होतो. आता अशी त्यांची माझी विचित्र भेट होईल याची मात्र मला कल्पना नव्हती. मी वपूंना जागा करून दिली आणि स्वतःची थोडक्यात ओळख दिली. क्वचित एखाद दुसऱ्या दिवाळी अंकात आम्ही एकाच पंक्तीत होतो ते ऐकून तेही सुखावले. चला, प्रवास छान होईल. एरवी मला विमान प्रवासाची धास्तीच वाटते. इथे शेजारचा माणूस बोलायला तयारच नसतो. त्याच्या ताठ कॉलरला सुरकुत्या पडतील अशी त्याला भीती वाटते. वपूंचं म्हणणं मलाही पटलं. विमान हळूहळू धावपट्टीकडे जायला लागलं तसा प्रत्येकानेच निश्वास सोडला. माझी उत्सुकता ताणली जात होती. वपू विमानात कसे काय? ते तर काही महिन्यांपूर्वीच गेलेत. तुम्ही असे आश्चर्याने माझ्याकडे पाहू नका. मी तुमची उत्सुकता जास्त वेळ ताणून धरणार नाही. आपल्याला दिल्लीपर्यंत चांगला 2 तासांचा अवधी आहे. गप्पाच मारायच्या आहेत. एकदा विमानाला वर उडू द्या जमिनीवरनं. गेले काही दिवस जमिनीची सवयच राहिली नाही. आताही आलो तो ढगांवर तरंगत. मजा असते या ढगांची. जणू सगळीकडे पिंजून ठेवलेला पांढरा शुभ्र कापूस जमिनीपासून एकदम उंच, खूप उंच. मजा असते वरती. वपूंनी कमरेचा बेल्ट टाईट केला. हवाई सुंदरीने दिलेली चॉकलेट्स इतर प्रवाशांप्रमाणेच मूठ भरून घेतली. विमानातून प्रवास करणारी बहुतेक मंडळी उच्चभ्रू असतात, तरी पण त्या ट्रे मधून चॉकलेट घेताना किती अधाशासारखी वागतात. मी वपूंना म्हटलं, तुमची चुकीची समजूत आहे. ही मंडळी उच्चभ्रू असली, नेक टाय आणि सुटाबुटातली असली तरी त्यापैकी किती जण स्वतःच्या पैशाने विमान प्रवास करीत असतील? तुम्हीच सांगा. सगळे आपल्या कंपनीच्या ऑफिसच्या भरवशावर. स्वतः प्रवास करायची वेळ आली तर हे सगळे 3 टायर वाले. आणि चॉकलेटचा ट्रे समोर आला की प्रत्येक जण लहानाहून लहान होतो. इट्स बट नॅचरल. आता विमानाने उंची गाठली होती. वपू खिडकीतून ढगांकडे बघत होते. आतापर्यंत आपापल्या जागी बसलेल्या सुंदर्या किचन मध्ये कामाला लागल्या. आता बोला, इकडे कसे काय? कसे काय? अहो, वर करमत नाही. त्यात दिवाळी जवळ आली. वाटलं घरी पत्र येऊन पडली असतील, फोन येत असतील संपादकांचे. वपू विना पहिलीच दिवाळी. तुमचंही बरोबर आहे वपू.
गेल्या वर्षी आम्ही पूनम विना दिवाळी साजरी केली, यंदा वपुम विना एक एक मोहरे लागले गळाया. चालायचंच म्हणतात ना, आयुष्य हे शारीरिक वर्षांनी मोजायचं नसतं, ते श्वासोच्छवासाच्या संख्येने मोजायचं असतं. आमचे श्वास तेवढेच होते, पण तुम्ही मुंबई पुण्याला जायचं सोडून तोही एक घोटाळाच झाला. मी चित्रगुप्ताला मुंबईचं तिकीट काढायला सांगितलं, पण त्याच्याही ऑफिसमध्ये म्युन्सिपालिटी सारखाच गोंधळ. हैदराबाद, दिल्ली, मुंबई असं तिकीट दिलं कुणी वेडपटानं. म्हटलं ठीक आहे, दिल्लीलाही सध्या कथानकांची कमी नाहीच. बाकी सगळं कसं काय? वरती वातावरण एकदम झकास, पोल्युशन बिलकुल नाही. आता देवदानवामध्ये अधूनमधून कुरबुर चालू असते, पण आपल्या एनडीए मधल्या घटक पक्षांपुढे तो गोंधळ काहीच नाही. शिवाय नारद मुनी आहेतच परिस्थिती सावरून घ्यायला. बेहेरे काय म्हणतात? मजेत आहेत. वर गेल्यापासून एकदाही त्यांना अटॅक आलेला नाही. आता तर तिकडे त्यांनी नव्या दिवाळी अंकाची तयारी चालवली. त्यांचंही काम अफलातून. त्यांना नव्या नव्या आयडिया सुचतात. त्यांच्या नव्या दिवाळी अंकाचं नाव ऐकाल तर पालथे पडाल. वा, काय नाव आहे? skylab.com. अरे वा, मस्त आयडिया आहे, अगदी आधुनिक. त्यांचं म्हणणं असं की इंग्लंड अमेरिकेला असलेली आपली माणसं क्वचित कधी मराठी वाचायला उत्सुक असली तर त्यांच्यासाठी काहीतरी खास हवं. शिवाय इंडियन एअरलाइन्स, एअर इंडिया या प्रवासात देखील वाचायला छान दिवाळी अंक हवेच हवेत. ते स्वागत वगैरे फक्त वरचं सोंग असतं, आत काहीच मसाला नसतो. विमान प्रवासासाठी खास मराठी मॅगझिन काढण्याचा त्यांचा विचार आहे. तुमची नेमणूक ही त्या दृष्टीने सर्वे करण्यासाठी तर झाली नाही ना? मी शंका बोलून दाखवली. त्या दृष्टीने माझी ट्रिप सेमी ऑफिशियल म्हणायला हरकत नाही. वरची मंडळी वर जुळवाजुळव करताहेत. मी नुकताच वर गेल्यामुळे खालची जुळवाजुळव करायला मला पाठवलंय. म्हणजे यंदा हवाई प्रवास करणाऱ्यांना अफलातून साहित्याची मेजवानी मिळणार तर. ऑफकोर्स, एक एक किस्से ऐकले तर तुम्ही चाट पडाल. बेहेऱ्यांचा कामाचा उरक जबरदस्त आहे. शिवाय मेनका आणि तिच्या मैत्रिणी म्हणजे रंभा, उर्वशी वगैरे त्यांच्यावर खास खुश. नाराज आहेत ते पू भा भावे. का? ते का दुखावलेत? त्यांना अंकाचं इंग्रजी नाव पसंत नाही. अवकाशयान, टिंब असं काही काही ट्रान्सलेट करायला बसले. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, अत्रे मात्र जाम खुश. काय म्हणाले? तेच नेहमीच अत्रे उवाच. गेल्या 10,000 वर्षात असा दिवाळी अंक झाला नाही आणि येत्या 10,000 वर्षात असा दिवाळी अंक होणार नाही, अशी भविष्यवाणी केली त्यांनी. त्यांनी एक नाटक लिहायला देखील घेतलं या दिवाळी अंकासाठी. नाव काय आहे? नाटकाचं नाव अजून ठरवलं नाही, पण विषय मात्र ठरलाय. कोणत्या विषयावर आहे नाटक? मी उत्सुकतेनं विचारलं. अत्र्यांचं नवनाटक म्हणजे स्वर्गातल्या माणसांच्या वरून खाली उड्या पडणार. स्टेफी ग्राफ, आंद्रे अगासीचं न झालेलं लग्न आणि स्टेफीचं होऊ घातलेलं बाळंतपण. अरे वा, मस्त टायमिंग साधलंय अत्र्यांनी. नोव्हेंबर मध्ये दिवाळी अंकात नाटक आणि डिसेंबर मध्ये स्टेफीचं बाळंतपण, म्हणजे प्रत्येक प्रयोग हाऊसफुल. हस्तलिखित तयार होण्यापूर्वीच मोहन वाघाने सर्व अधिकार विकत घेतलेत आणि पहिला प्रयोग देखील जाहीर केलाय विम्बल्डन स्पर्धेच्या ग्राउंडवर. मोहन वाघांचं काही खरं नाही. सगळंच काम जबरदस्त. आता स्टेफीच्या कामासाठी रंगिली उर्फ उर्मिला मातोंडकर न घेवोत म्हणजे मिळवली. तुमच्या तोंडात दही साखर. मी तर ऐकलंय की मोहन वाघांनी स्क्रिप्ट न बघताच उर्मिलाला करारबद्ध केलंय आणि तीही बद्ध झाली. अत्र्यांचा दबदबा, दुसरं काय. विशेष म्हणजे बेहऱ्यांच्या अंकाची कल्पना खूप जणांना आवडली. वरती पुलं सुद्धा लेख लिहायला बसलेत मांडी ठोकून. अरे वा, पुलंचा लेख म्हणजे मेजवानीच. लेखाचं शीर्षक ऐकाल तर उडाल. वाजपेयीजी तुम्हारा चुक्याच, हा आग्रा भेटीवरील लेख. तो ऐकता ऐकता आम्ही हसून लोटपोट. शिवाय जयवंत दळवींची लघु कादंबरी आहेच, वेड्याचं घर सावलीत. अरे वा, वर गेल्यावरही हा वेडा दळवींचा पिच्छा सोडित नाही वाटतं. त्याचं अर्ध अधिक साहित्य वेड्याने पछाडलेलं. पण वेडाही कसा,
वेड लावणारा. असतं एकेकाचं वेड. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण लोकमान्य टिळक देखील म्हणाले, खूप वर्ष झाली केसरीसाठी अग्रलेख लिहून आता पुन्हा हात शिवशिवायला लागलेत. आता तुम्हीच सांगा, टिळकांचा लेख म्हणजे डोळ्यांसाठी झणझणीत अंजन, विषय देखील जबरदस्त असणार. विषयाचं सोडा, टायटल बघा, जयललिता पुरे झाले आता. गंमत आहे, आता फुलनदेवीच्या मर्डर केसवर कोण लिहिणार? अर्नाळकर, आणखीन कोण? म्हणजे ऑथर्स लिस्ट बघा किती जबरदस्त आहे. कमाल आहे. आम्हाला वाटलं बेहरे सिगरेटचे झुरके घेत आता तरी जरा आराम करत असतील. ते जाऊ द्या, तुम्ही काय लिहिणार? आम्ही जमिनीवरची माणसं, आम्हाला तिथे वर काही सुचतच नाही बघा. अगदीच राहवलं नाही तर बेहेरांनीच तगादा लावला म्हणून चित्रगुप्ताची खास परवानगी घेऊन आलो. इथे कसं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक कथा असते, प्रत्येकाच्या डोळ्यात एक व्यथा असते. तुम्हाला वाचायची आहे? वपू आता आपल्या फॉर्मात आले होते. मी नजरेनेच होकार दिला. आता तुमच्या शेजारचा, आपल्याच रांगेतला तो निळा सूट बघा. त्याच्या मांडीवरील लॅपटॉपवर तो जी काही आकडेमोड करतोय त्यात खरं म्हणजे त्याचं लक्षच नाहीये. त्याच्या डोक्यात आहे काल रात्री बायकोशी झालेलं भांडण. तुम्हाला कसं ठाऊक? त्याच्या कीबोर्डावरच्या बोटांच्या हालचालीवरून सहज कळतं. मनाचं प्रतिबिंब आपल्या प्रत्येक बॉडी मुवमेंट मधून प्रकट होतं. आजकाल मॅनेजमेंटवाले बॉडी लँग्वेज असाही शब्दप्रयोग वापरतात. जस्ट लुक ॲट हिज अनइझी फिंगर्स. वपू म्हणाले ते खरंच होतं. आपण बेचैन असलो की कागदावर उभ्या आडव्या रेखा मारतो, खाडाखोड करतो. त्याच पद्धतीने तो वेड्या वाकड्या पद्धतीने कीबोर्डावरील अक्षरांशी खेळत होता. साहजिकच हवं ते स्क्रीनवर येत नव्हतं. आणखीन एक गंमत अशी की काल बायकोशी झालेल्या याच्या भांडणाचं कारण देखील सिंपल होतं. काय? सकाळी ऑफिसला जाताना याने प्रॉमिस केलं की संध्याकाळी लवकर म्हणजे वेळेवर येईल आणि नेमका त्याला उशीर झाला. बॉसने त्याला दिल्लीला जायला सांगितलं. त्या मीटिंगची कागदपत्र तयार करण्यात घरी परतायला 3 तास उशीर झाला. 3 तास म्हणजे एक पिक्चर? करेक्ट. पिक्चरही कोणता? तर आसू बने अंगारे. ही प्रत्येक पुरुषासाठी तारेवरची कसरत असते वपू. होम व्हर्सेस ऑफिस, बायको व्हर्सेस बॉस. पुरुषांचा पुरुष म्हणून पुळका आला तर आपल्यावर लिंगभेदाचा आरोप होईल. स्त्रीला काय कमी सोसावं लागतं का? जरा तिकडे बघा. वपूंनी निर्देश केला त्या बाजूला मी तिरप्या डोळ्याने पाहिलं. एअर हॉस्टेस ब्रेकफास्टचा ट्रे घेऊन येत होती. लगबगीने, हसत मुखाने, काहीशा यांत्रिक पद्धतीनं त्यांचं काम चाललं होतं. आता ह्या एअर हॉस्टेसच्या चेहऱ्यावरून काही कल्पना येईल? नाही ना. मी तिच्या डोळ्यातली वेदना वाचू शकतो. आठवड्यापूर्वी तिच्या नवऱ्याचं निधन झालंय. गेले 6 महिने तो मृत्यूशी झुंजत होता. बेडवर पडलेल्या एक कलेवर कॅन्सरच्या वेदनांनी त्रस्त. फुफ्फुसांचा कॅन्सर. अति धूम्रपान, मद्यपान वगैरे वगैरेमुळे ओढवून घेतलेलं दुखणं म्हणजे आपण होऊन मृत्यूला दिलेलं आमंत्रण. ह्या मुलीने खूप सहन केलंय. घरच्यांचा विरोध, बंडखोरी, काहीतरी आगळं वेगळं करण्याची जिद्द, हटवादीपणापोटी आलेलं नैराश्य, सासरकडून हेटाळणी, प्रसंगी मानसिक छळ, शिवाय या अशा नोकरीचा, रात्री बेरात्रीच्या ड्युटीचा त्रास. जस्ट इमॅजिन. वय वर्ष 35 फक्त, अन केवढी मोठी संघर्ष कहाणी. शेवटी गोळा बेरीज काय? भलं मोठं शून्य. भविष्य म्हणजे एक अंधार वाट. तरीही ओठावर मात्र हसू हवंच. बिकॉज दॅट इज व्हॉट द सर्व्हिस डिमांड्स. तुम्हाला हे सगळं छान वाचता येतं वपू. तुम्ही वाचता, त्यावर लिहिता, ते आम्ही चवीने, आवडीने वाचतो. हा सिलसिला म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग. खरं बोललात. आमचं नातं माणसांची, या इथल्या मातीशी नातं असलेल्या माणसांची. म्हणूनच तिथे वर काही केल्या करमत नव्हतं. इतक्या लवकर कंटाळला? प्रश्न सवयीचा असतो. जस्ट अ मिनिट. तो डाव्या कोपऱ्यातला समोरच्या रांगेतला म्हातारा बघा. किती हँडसम आहे हो. त्याला म्हातारा म्हणायचं म्हणजे. सॉरी,
मी त्याच्या पांढऱ्या केसांवर गेलो. यू आर राईट. त्याची पर्सनॅलिटी शाहरुखच्या थोबाडीत मारील अशी आहे. डू यू नो, तो चांगला करोडपती आहे. विश्वास ठेवा अगर ठेवू नका. फिल्म लाईन मधली जानी मानी पर्सनॅलिटी, प्रोड्युसर, डायरेक्टर अँड व्हॉट नॉट. पण ह्या माणसाच्या नशिबी सुख, चैन, शांती काहीच नाही. पैशाने या सगळ्या गोष्टी मिळतात हा समजच चुकीचा. पत्नी गेल्यानंतर तर तो अगदीच एकटा पडला. मुलं व्यसनी निघाली. त्यांचा डोळा फक्त याच्या पैशावर. सगळे गुळाला चिकटणारे मुंगळे. याच्या स्वतःच्याच बंगल्यातून मुलाने ह्याला बाहेर काढलं. शेवटी बापाला पोराविरुद्ध चक्क पोलिसात तक्रार करावी लागली. आता बाप विरुद्ध लेक अशी कोर्टात केस चालणार आणि पुढे मागे हा स्वतः त्यावर पिक्चर देखील काढणार. पण डोक्यावर सतत टांगती तलवार. कारण एकीकडे आपल्या रक्ताचा ताप आणि दुसरीकडे खंडणी मागणारी दुबईची मंडळी. आता सुखाची व्याख्या काय करायची? वपूंच्या प्रश्नाला मी काय उत्तर देणार? हवाई सुंदरीने आमच्या समोरच्या टेबलवर ब्रेकफास्ट द्यायला सुरुवात केल्याने मी आपोआप चूप बसलो. वपू, एक विचारू? अवश्य विचारा. कुठलं वातावरण चांगलं वाटलं, इथलं की वरचं? उत्तर सरळ देणार नाही. त्या बेहऱ्यांच्या .com अंकासाठी छोटी छोटी पानपुरकं लिहितोय. त्यातलीच एक गोष्ट सांगतो छोटीशी. उत्तर आपोआप मिळेल. सांगा. एक सॉफ्टवेअर इंजिनियर वर गेला. माझ्या आसपासच. तो जेव्हा चित्रगुप्ताकडे गेला तेव्हा त्याने त्याला विचारलं, कुठं जाणार, स्वर्गात की नरकात? सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणाला, विचार करून सांगतो. आधी थोडी झलक दाखव दोन्हीकडची. चित्रगुप्त आधी इंजिनियरला नरकात घेऊन गेला. तिथे मंडळी हसत खिदळत होती, खुश होती, आनंदी दिसत होती. इंजिनियरला आश्चर्य वाटलं. मग चित्रगुप्त त्या स्वारीला घेऊन स्वर्गात गेला. तिथे मात्र सगळे रडके चेहरे, कपाळाला आठ्या. माणसं दुःखी वैतागलेली दिसत होती. इंजिनियरने विचार केला, उगाच कशाला रिस्क घ्या, नरकातच जाऊया. त्याने आपला चॉईस चित्रगुप्ताला सांगितला. त्याने नरकाची वाट धरली. आता आज जाऊन बघतो तो काय, सीन बदललेला. तिथे दुःखच दुःख. त्याने चित्रगुप्ताला विचारलं, ही काय भानगड? चित्रगुप्त म्हणाला, इट वॉज अ डेमो. मी खळाळून हसायला लागलो. थँक्स, तुम्हाला विनोद कळला. एरवी असा विनोद ऐकवला की काही जण हसण्याऐवजी विचित्रासारखे बघायला लागतात आपल्या चेहऱ्याकडे. विमान ढगातून जात होतं. थोडंफार हिंकळत होतं. धक्के जाणवत होते. माझ्या छातीत उगाच धडधडायला लागलं. निळा सुटवाल्याने लॅपटॉप स्विच ऑफ करून डोळे मिटून घेतले. तो ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटायला लागला. बहुधा त्याच्या भाषेतलं मारुती स्तोत्र असावं. पुढच्या रांगेतला तो कोट्याधीश म्हातारा खिशातून काहीतरी काढून वाचायला लागला होता. बहुधा त्याच्या भाषेतलं व्यंकटेश स्तोत्र असावं. माणसं मरणाला किती भीतात नाही? हा सगळा प्रकार पाहून मी म्हटलं, जीवनाची आसक्ती फार वाईट असते. ती धड जगूही देत नाही आणि हवं तेव्हा मरूही देत नाही. आपण आतल्या आत झगडत असतो. जीवन मरणाच्या सीमारेषेवर कधी वाटतं पुरे झालं आता. कधी वाटतं आणखीन कितीतरी बाकी राहिलंय जगायचं, करायचं, भोगायचं. मग काय, मारुती स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, गायत्री मंत्र कशाचाही आधार घेतो आपण. ह्या कुबड्यांचा आधार कधी ना कधी प्रत्येकाला घ्यावाच लागतो. हे सगळं तुम्ही तुमच्या नव्या कथेत लिहिणार? गेल्या काही वर्षात ओशो फार डोकावत असे तुमच्या लिखाणात. लेखक असला तरी तो देखील एक माणूसच असतो, सामान्य माणूस. वयानुसार आपले विचार बदलतात. तारुण्यातला जोश वेगळा असतो, उतार वयातला वेगळा. आयुष्यातले खास खळगे, टक्के टोणपे, कडूगोड अनुभव, आपल्याच नात्या गोत्याकडून होणारी हेटाळणी, द्वेष, विश्वासघात, हे सगळं आपल्याला घडवत जातं, बदलत जातं. एखादा नदीतला खडक त्याचा आकार पाऊस पाण्याने, वादळ वाऱ्याने, नदीच्या लाटांच्या आघाताने सारखा बदलत जातो. बदलणं हा निसर्ग नियम आहे. लाईफ इज डायनॅमिक, नॉट स्टॅटिक. वपू आपल्या तंद्रीत बोलत होते तेवढ्यात घोषणा झाली. अभी थोड़ी ही देर में हमारा हवाई जहाज दिल्ली हवाई अड्डे पर उतरेगा. आप अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए और मेज सीधी रखे. जस्ट अ मिनिट, मी जरा जाऊन येतो. वपू टॉयलेट कडे गेले. विमान धावपट्टीवर उतरलं. हळूहळू स्थिर देखील झालं.
खिडकीजवळची शेजारची सीट रिकामीच राहिली. मी त्या हसऱ्या हवाई सुंदरीला बोलवलं. एक्सक्यूज मी, माझ्या शेजारचे प्रवासी. बट दॅट सीट वॉज वॅकंट. मी तिच्याकडे बघतच राहिलो. तिच्या डोळ्यात मला वपूंची नवी कथा दिसली. बेहऱ्यांच्या skylab.com या नव्या दिवाळी अंकासाठी. आज मी वाचलेली डॉक्टर विजय पांढरी पांडे यांची skylab.com ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही आगळी वेगळी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. परंतु तत्पूर्वी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की माझ्याकडे डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची वृंदा ही कादंबरी आहे. ही कादंबरी कुणाकुणाला ऐकायला आवडेल त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा. आता नाही, परंतु गणपती उत्सव संपल्यानंतर म्हणजे अनंत चतुर्दशी नंतर ही कादंबरी मी नक्कीच तुम्हाला ऐकू शकेन. धन्यवाद.